सर्वच अंगणवाडी सेविकांवर शासन निर्णयानुसार ही मोठी जबाबदारी। तर हे 5 निकष लागू। या बहिणींनाच मिळणार मोठा आर्थिक लाभ। पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15 ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत 2,69,00,000 महिलांनी अर्ज केले आहेत। त्यातील 2,58,00,000 महिला लाभासाठी पात्र ठरले आहेत। मात्र एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी कसे, या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहेत। अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरपडताळणी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरून प्रत्येकी 1,500 रुपयांप्रमाणे दरवर्षी 46,000 कोटी, दरमहा 3,870 कोटी रुपये द्यावे लागणार आहे। तर आता प्रत्येकी 2,100 रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी 65,000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत। तिजोरीची सद्यस्थिती पाहता एवढा निधी उभारायचा कसा, हा प्रश्न सरकार समोर आहे। वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही त्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषाची पडताळणी होईल असे सांगितले जात आहे। पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन मिळू शकते। पण 4 चाकी वाहन त्या महिलेच्या कुटुंबाकडे आहे की नाही, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला आहेत की नाही, 2.5 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाच्या निकषात ते कुटुंब बसते का, याची पडताळणी ऑनलाईन करण्यास तांत्रिक अडचणी येतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। यामुळे अर्ज भरताना ज्या प्रकारे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून अर्जाची फेर तपासणी होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। त्यामुळे आता अपात्र अर्जाची पडताळणी कशी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। तर अर्जाच्या फेरपडताळणीचे अजून आदेश नाहीत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शासन निर्णयातील निकषानुसार पात्र असलेल्या कायमस्वरूपी मिळेल हे निश्चित आहे। अर्जाच्या फेरपडताळणीनंतर अजूनपर्यंत शासन स्तरावर आदेश नाहीत, पण आदेश आल्यास अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पथकांद्वारे ते काम। तर या निकषाच्या काटेकोर पडताळणीचे नियोजन 2 हेक्टरपेक्षा म्हणजेच 5 एकर अधिक शेतजमीन नसावी। लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नको। लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेची लाभार्थी नसावी। योजनेसाठी एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाहून अधिक नसावे।